ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री आणि भाजप नेते बावनकुळेंना लक्ष्य केलंय। ओबीसींचं नुकसान होतंय, खुर्चीसाठी वाहत जाऊ नका असं म्हणत वडेट्टीवारांनी बावनकुळेंवर निशाणा साधला। त्याला बावनकुळेंनीही उत्तर दिलंय। चर्चा करून संभ्रम नको, गरज पडल्यास बैठक घेऊ असं बावनकुळेंनी म्हटलंय। आता मोर्चा झाला, सरकार काही झुकायला तयार नाही। सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या JRचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदडून सांगत आहेत। पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे। बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला, तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मूवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं। हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये। मला असं वाटतं सरकार जर गरज असेल वडेट्टीवारची पुन्हा बोलेल, सरकार त्याच्याही चर्चा करेल, त्यांनी ओबीसी संघटनेची बैठक बोलवावी, पुन्हा आम्ही चर्चा करू। पण संभ्रम निर्माण करण्यापेक्षा, दोन समाजाला समोर समोर आणण्यापेक्षा समाजाचं सामाजिक वातावरण कायम ठेवणे, मराठा समाज आणि ओबीसी समाज गावागावातला एकामेकासमोर येऊ नये, त्यांच्यामध्ये तीव्र असं मनभेद तयार होणे, ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, विरोधी पक्षांनी आम्ही घेतली पाहिजे।